हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। शेततळ्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू। या दुर्दैवी घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। खामखेड येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणे सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघे सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की खामखेड गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात। त्यांच्या दोन्ही मुलं तेजस आहेर वय वर्ष 12 व मानव आहेर वय वर्ष 6 हे आज सकाळी शाळेतून घरी आले असता दुपारी 3 वाजता शेतात उन्हाळी कांदा काढणे सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात होते। दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावून लावण्यासाठी हे दोघे त्यांच्या पाठीमागे गेले असता वानरांना हुसकावून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेतात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी लहान भाऊ मानव याने हात दिला असता मात्र तोही शेततळ्यात घसरला। त्यांच्यासोबत असलेल्या 4 वर्षीय बहिणीने शेतात पळत येऊन काकांना ही घटना सांगितली। शेतात कांदे काढणी करत असलेल्या केदा आहेर व इतरांनी शेततळ्यामध्ये धाव घेतली मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता। यानंतर शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता। त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। मयत तेजस आहेर हा खामखेड येथील जनता विद्यालय इयत्ता 6वीत, मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता 2रीत शिकत होता। गणेश आहेर यांनी दोन्ही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। तालुका प्रतिनिधी महादू मोरे, हिंदवी स्वराज्य न्यूज, देवळा।